हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जी डी एच एची एक्झाम झाली होती त्याचे नॉर्मलायझेशन होऊन रिझल्ट लागलेला होता. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनच्या अगोदरचा रिझल्ट देखील लागलेला होता. आन्सर की आलेली होती. ते संपूर्ण ही प्रोसेस झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो महत्त्वाची जे अपडेट आहे ती म्हणजे संपूर्ण जे परिमंडळ आहेत, तर त्या संपूर्ण परिमंडळाच्या जेवढ्या जेवढ्या जागा होत्या तेवढ्याची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी निवड सूची या ठिकाणी लागलेली आहे. आधी परिचारिका पदाची त्याचबरोबर वेगवेगळ्या दुसऱ्या बाकीच्या पदाची देखील जी एक्झाम झाली होती त्याची देखील निवड सूची त्या ठिकाणी लावलेली आहे. तर आता आपण आहोत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्यांचं जी साईट आहे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीविषयक संधी या मेनूवर जायचं आहे आणि त्यानंतर असा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, गट क संवर्गातील क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतिम गट क संवर्गातील क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतिम निवड सूची. नागपूर मंडळ, त्या ठिकाणी पुणे मंडळ आहे, नागपूर मंडळ आहे. तिथं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागाची त्या ठिकाणी निवड सूची, अंतिम निवड सूची त्या ठिकाणी लावण्यात अंतरिम निवड सूची त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जी महत्त्वाची आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे स्टाफ नर्स पदासाठीची जी एक्झाम झालेली होती त्यामध्ये गव्हर्नमेंट कोटा आणि प्रायव्हेट कोटा असे वेगवेगळ्या मंडळामध्ये त्या ठिकाणी त्यासाठी परीक्षा झालेली होती. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी किंवा तुमचे मार्क त्या ठिकाणी पाहिजे असतील तर तुम्ही नोकरीविषयक संधी या टॅबवर जाऊन त्या ठिकाणी खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अधिपरिचारिका पदाची, स्त्री पदाची, खाजगी स्त्री पदाची अंतरिम निवड यादी ठाणे मंडळाची. त्याचबरोबर गट क संवर्गातील अधिपरिचारिका खाजगी स्त्री पदाची अंतरिम निवड सूची उपसंचालक कार्यालय नाशिक मंडळाची आहे. त्यानंतर आणखी खाली आहे दिलेले बघा तुम्ही, गट क संवर्गातील अधिपरिचारक खाजगी पुरुष पदाचे अंतरिम निवड सूची उपसंचालक लातूर मंडळ आहे. त्याचबरोबर लातूर मंडळाची स्त्री जे ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, कारण त्या ठिकाणी 90 आणि 10 असा क्रायटेरिया केलेला होता, त्यामुळे वेगवेगळी त्या ठिकाणी अंतरिम निवड सूची किंवा निवड यादी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वेगवेगळ्या संपूर्ण मंडळाची. या ठिकाणी कोल्हापूर मंडळ तो देखील तुम्ही पाहू शकता, नाशिक मंडळ पाहिलं, लातूर मंडळ पाहिलं, अशा प्रकारच्या सगळ्या मंडळाची त्या ठिकाणी अंतरिम निवड सूची त्या ठिकाणी लावलेली आहे. त्या ठिकाणी नागपूर मंडळ आहे, त्याचबरोबर नाशिक मंडळ आहे, ठाणे मंडळ आहे. या संपूर्ण जे मंडळांमध्ये ज्या ज्या मंडळामध्ये एक्झाम त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती तर ती त्या मंडळाची संपूर्ण त्या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही यादी कशी डाउनलोड करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, ज्या मंडळामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती PDF डाउनलोड होणार आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहूया, गट क संवर्गातील अधिपरिचारिका खाजगी पुरुष पदाची अंतरिम निवड सूची उपसंचालक कार्यालय लातूर मंडळाची. तर या ठिकाणी याच्यावर डायरेक्टली क्लिक करायचं आहे तुम्हाला. डायरेक्टली क्लिक केल्यानंतर PDF त्या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तर त्यानंतर ही जी 302 KB PDF असं आहे त्याच्यावर डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड म्हणल्यानंतर त्या ठिकाणी PDF डाउनलोड होणार आहे. तर ही बघा अशा प्रकारची PDF डाउनलोड होते आणि PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचे समोरील जे मार्क्स आहेत, कॅटेगरी आहे ते त्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, नंबर 1चा जो आहे तो ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर रोल नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं फुल नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर जेंडर दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ दिलेले आहे, कास्ट आणि कॅटेगरीमधून कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला ते दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे किंवा नाही ते दिलेलं आहे, मार्क्स किती पडलेले आहेत ते दिलेलं आहे आणि रिमार्क दिलेला आहे, रिमार्कमध्ये ओपन असेल किंवा वेटिंग लिस्ट देखील त्या ठिकाणी दिलेली, वेटिंग लिस्ट ओपन देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये आहे हे देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर हीच आहे नवीन अपडेट विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ज्या मंडळातून फॉर्म भरला आहे त्या मंडळाच्या लिंकवर जाऊन त्या ठिकाणी क्लिक करा, PDF डाउनलोड करा आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्ही
स्वतः पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत इथंच थांबूया. परत भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.